नमस्कार, मी सेजल पुरवार. या बुलेटिनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी धनंजय मुंडेंसंदर्भातली आहे. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावरून शिवसेनेचे वरिष्ठ नेते नाराज असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. धनंजय मुंडे प्रकरणावरून सरकारची बदनामी होत असल्यानं शिवसेनेचे नेते नाराज आहेत. धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्याची जबाबदारी नेमकी कुणाची आहे, शिवसेना नेत्यानं हा सवाल केलाय. या प्रकरणाची चौकशी पूर्ण होईपर्यंत त्यांना बाजूला ठेवता आलं असतं. धनंजय मुंडे यांच्या प्रकरणावरून सरकारची होत असलेली बदनामी याबाबत शिवसेनेला चिंता असल्याचं देखील पाहायला मिळतंय. एकंदरीत सेनेला मुंडेंचा राजीनामा आता हवाय का, हा प्रश्न यामुळे उपस्थित झालेला आहे. कारण धनंजय मुंडे यांचे जे प्रकरण बीडमधलं सध्या समोर आलं किंवा त्यांच्यावर ज्या आरोप प्रत्यारोप झाले त्यावरून आता बदनामी होतीये असं एकंदरीत शिवसेनेच्या काही नेत्यांचं म्हणणं आहे. तर महायुती सरकारमध्ये शिवसेनेचे मंत्री नाराज आहेत. सेनेच्या नाराज मंत्र्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे थेट मंत्रिमंडळ बैठकीत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील यावेळेस उपस्थित होते. मंत्र्यांच्या अधिकारावर गदा येत असल्याची तक्रार शिवसेनेच्या मंत्र्यांनी केलेली आहे. अधिकारी परस्पर निर्णयांना मंजुरी देतात, मंत्र्यांना अंधारात ठेवून आदेश काढले जातात, अशा तक्रारी शिवसेना मंत्र्यांनी केलेल्या आहेत. एकंदरीत आपण जर पाहिलं तर अधिकारांवर गदा येते आहे, त्यामुळे सेनेचे मंत्री जे आहेत ते नाराज असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय. थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रारही केलेली आहे. ग्राफिक्सच्या माध्यमातून नेमकी काय तक्रार केलेली आहे बघूयात. तर प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून मंत्र्यांच्या अधिकारांवर गदा येत असल्याची ही तक्रार आहे. मंत्र्यांसमोर अनेक विषय न ठेवता अधिकाऱ्यांकडून परस्पर मंजुरी जी आहे ती सध्या दिली जात असल्याचं बघायला मिळतंय. उद्योग मंत्री उदय सामंतांनी थेट प्रधान सचिवांना या संदर्भात पत्र पाठवलं. एसटी अध्यक्षपदाचा कार्यभार परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे सोपवलेला नाही. एसटी अध्यक्षपदाचा कार्यभार अतिरिक्त मुख्य सचिव संजय सेठी यांच्याकडेच असल्याचं देखील पाहायला मिळतंय. अगदी गावखेड्यातल्या संपूर्ण राज्यभरातल्या बातम्या पुढे 36 जिल्हे 36 रिपोर्टर्स मध्ये. यवतमाळमध्ये कापूस खरेदीचं सर्व्हर बंद पडलं, 2000 वाहनं अडकली. तर 10 दिवसांपासून आता बंद असलेली कापूस खरेदी प्रक्रिया 10 फेब्रुवारीला पुन्हा सुरू झाली. मात्र सॉफ्टवेअर बंद पडलं, त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच केंद्रांवर कापसाची वाहनं अडकली. देशातील 2.5 कोटी शेतकऱ्यांचे डिजिटल ॲग्रिकल्चर मिशनमध्ये शेतकरी ओळखपत्र तयार झाले. या संदर्भातली माहिती केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण राज्यमंत्री रामनाथ ठाकूर यांनी सोमवारी लोकसभेत दिली आहे. सोयाबीन खरेदीच्या मुदतवाढीबाबत सुरू असलेली हेळसांड तातडीने थांबवा, ही मागणी किसान सभेचे डॉक्टर अजित नवलेंनी केली. सोयाबीन खरेदीच्या मुदतवाढीबद्दल केंद्र सरकार आणि राज्य सरकारने सुरू केलेला हा प्रकार शेतकऱ्यांमध्ये संताप निर्माण करणार आहे, ही टीका नवलेंनी केलेली आहे. केंद्र आणि राज्य सरकारने समन्वय साधून तात्काळ नाफेडची खरेदी केंद्र सुरू करावी. शेतकऱ्यांच्या घरातील सर्व सोयाबीन खरेदी करावेत, अन्यथा सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याला घेऊन मुंबई जाम करू, हा इशारा रविकांत तुपकर यांनी सरकारला दिलेला आहे. शेतकऱ्यांचा संयम तुटायची हे सरकार वाट पाहणार आहे का, हा सवाल तुपकरांनी यावेळेस उपस्थित केलेला आहे. खारघरमधील खाडी किनाऱ्यावर सोनेरी कोल्ह्यांचा वावर पुन्हा समोर आला. खारघरमधल्या वास्तुविहार सोसायटीच्या मागील बाजूला खाडी किनारी 2 सोनेरी कोल्हे शिकार केलेले डुक्कर खाताना दिसले. पक्षी आणि प्राणीमित्र तरंग सरीन यांनी सोनेरी कोल्ह्यांचा फोटो आपल्या कॅमेऱ्यामध्ये टिपला. पुण्यातल्या कोथरूडमध्ये आतापर्यंत 47 डुकरांचा मृत्यू झालाय. गेल्या 10 दिवसांपासून अनेक मृत डुकरं सापडत असल्याचं देखील आपल्याला बघायला मिळते. तर सातत्यानं या परिसरात मृत डुकरं सापडत आहेत, त्यामुळे याचं नेमकं कारण काय, हा प्रश्न उपस्थित झालेला आहे. तर पालिकेने डुकरांच्या रक्ताचे नमुने तपासणी करण्यासाठी प्रयोगशाळेकडे पाठवले. लातूरमधल्या बोगस शाळेवर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाची मोठी कारवाई बघायला मिळाली. तब्बल 19 लाखांचा दंड लावून शाळा बंद करण्याचे आदेश प्रशासनानं दिले. 1 वर्षापासून विनामान्यतेची शाळा सुरू आहे. खासगी इंग्रजी माध्यमांच्या या शाळेत जवळपास 350 विद्यार्थ्यांचं अनधिकृतपणे दाखल देखील करून घेतलेलं आहे.
जालना न्यायालय परिसरामध्ये तलवारीसह कोयता आणि कुऱ्हाड घेऊन फिरणाऱ्या दोघांना जेरबंद करण्यात आलंय। स्थानिक गुन्हे शाखेकडून ही कारवाई झाली आहे। हे आरोपी घातपात करण्याच्या उद्देशाने शस्त्र घेऊन फिरतायत। ही गुप्त माहिती पोलिसांना मिळाली, त्यानंतर त्यांना ताब्यात घेतलं गेलं। लातूरमध्ये जिल्हा परिषदेकडून 2 बोगस शाळांवर कारवाई झाली आहे। शिक्षण विभागाने त्यांना तब्बल 19 लाखांचा दंड ठोठावला। शाळा बंद करण्याचे त्या अनधिकृतपणे सुरू असल्याचं बघायला मिळतं आणि त्यामुळे या बोगस शैक्षणिक संस्थांना कुणाचा वरद हस्तय हा प्रश्न देखील उपस्थित झालाय। तशी चर्चा एकंदरीत रंगली आहे। सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीड पोलीस ॲक्शन मोडवर दिसतायत। बीड जिल्ह्यामध्ये आतापर्यंत एकूण 310 शस्त्र परवाने रद्द करण्यात आले, ज्यात पोलिसांनी प्रस्ताव पाठवलेल्या आणखी 127 जणांचे शस्त्र परवाने हे रद्द आणि निलंबित करण्यात आले। बीड जिल्ह्यात 1281 जणांकडे शस्त्र परवाना होता। पुण्यात अवैध तेलाचा साठा जप्त झालाय, तर हिरो कंपनीच्या लुब्रिकंट ऑइलचे बनावटीकरण करून विक्री करण्यात येत आहे। याबाबत काळे पडळ या पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल झाला। जावेद शेर जमा खान याला अटकही करण्यात आलेली आहे। पुढे एक मोठी बातमी। परळीमधील शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते माधव जाधव यांच्या मारहाण प्रकरणी बीड पोलिसांना 2 महिन्यांनंतर जाग आलेली आहे। पोलिसांनी परळीचे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांच्या पोलीस गार्डचा जबाब नोंदवलाय। या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। विधानसभा निवडणुकीच्या काळात माधव जाधव यांना बँक कॉलनी परिसरात कैलास फड आणि त्यांच्या साथीदारानं यावेळेस मारहाण केली आणि काही दिवसांपूर्वीच कैलास फडवर हवेत गोळीबार केल्याप्रकरणी गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आला। त्याला अटक झाली आहे। त्याचा शस्त्र परवाना देखील रद्द करण्यात आलेला आहे। या संदर्भात अधिकची अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी योगेश काशीद यांच्याकडून। योगेश, माधव जाधव हे मारहाण प्रकरण जे आहे कैलास फडसह साथीदारांवर गुन्हा दाखल झालाय का? नेमकं काय या प्रकरणी अपडेट आहे? नक्कीच विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान परळी विधानसभा मतदारसंघामध्ये मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरुद्ध शरद पवार गटाचे उमेदवार राजेसाहेब देशमुख हे परळी शहरातील बँक कॉलनीमध्ये बुथावरती पाहणी करण्यासाठी गेले असता त्यांच्यासोबत असलेले माधव जाधव जे की राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आहेत, त्यांना काही कार्यकर्त्यांकडून धक्काबुक्की करत मारहाण करण्यात आली होती। मात्र त्यावेळेस तो गुन्हा दाखल झाला नव्हता। मात्र माधव जाधव यांनी पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केली होती आणि गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी केली होती आणि 3 महिन्यानंतर आता गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। या संदर्भात कैलास फड आणि त्याचा मुलगा आणि इतर 4 जणांवरती हा गुन्हा दाखल परळी शहर पोलीस ठाण्यामध्ये करण्यात आला आहे। अधिक तपास परळी पोलीस करत आहेत। निश्चितच धन्यवाद दिलेल्या सर्व अपडेटसाठी। तर एकंदरीत आपण पाहतोय पोलीस गार्डचा जबाबही नोंदवलेला आहे। तर कैलास फड याच्यासह अनेकांवर गुन्हा दाखल झालाय का आणि 3 महिन्यांनंतर बीड पोलिसांना जाग आली आहे का हा प्रश्न एकंदरीत या संपूर्ण प्रकरणामध्ये उपस्थित होतोय। हे प्रकरण जे आहे ते साधारणतः 2 ते 3 महिन्यांपूर्वी घडलेलं प्रकरण आहे। तर आपण पाहतोय माधव जाधव मारहाण प्रकरणी ही या क्षणाची सर्वात मोठी अपडेट। आपल्या प्रतिनिधींकडून देखील आपण या संदर्भात अधिकची माहिती घेण्याचा प्रयत्न केला। मात्र एकंदरीत आपण जर पाहिलं तर विधानसभा निवडणुकीच्या काळात माधव जाधव यांना बँक कॉलनी परिसरात कैलास फड आणि त्याच्या साथीदारांना मारहाण केलेली आणि काही दिवसांपूर्वी कैलास फडवर हवेत गोळीबार प्रकरणी गुन्हा दाखल झालेला आहे। त्याला अटक झाली आहे आणि त्याचा शस्त्र परवाना रद्द करण्यात आलेला आहे। मात्र तब्बल 3 महिन्यांनंतर पोलिसांना जाग आली आहे का हा महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी उपस्थित होत असल्याचं आपण पाहतोय। पोलिसांनी परळीचे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांच्या पोलीस गार्डचा जबाबही या प्रकरणी नोंदवलेला आहे। गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुद्धा त्यांनी सुरू केली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। या संदर्भात आपल्यासोबत बातचीत करण्यासाठी अंजली दमानिया या फोन लाईन वरून जोडल्या गेलेल्या आहेत। अंजली ताई, पोलिसांना 3 महिन्यांनंतर जाग आली आहे आणि त्यातही आता हा गुन्हा 3 महिन्यांनंतर दाखल केला जातोय। प्रकरण खूप आधीच घडलेलं आहे। काय आपली प्रतिक्रिया या संदर्भात? नाही, हा व्हिडिओ जो होता तो आपण सगळ्यांनी म्हणजे मी 30 डिसेंबरला हा ट्विट केला होता आणि अशा असंख्य लोकांनी तो व्हायरल केल्यानंतर तरीही त्याच्यावर काही गुन्हा नव्हता झाला। पण मला असं वाटतंय की आताचे जे SP आहेत त्यांनी ही कारवाई केल्याबद्दल त्यांचे धन्यवाद
आणि असे असंख्य व्हिडिओज जे आहेत त्याच्यात सरळ सरळ दिसतंय की बूथ रिगिंग केलं गेलंय, लोकांना मारहाण केली गेली आहे, असे कमीत कमी 20 ते 25 व्हिडिओ इलेक्शन कमिशनकडे आहेत. त्या सगळ्याची दखल घेऊन त्या प्रत्येक घटनेत गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि खरं तर परळीत पुन्हा एकदा निवडणूक घेतली गेली पाहिजे. मग कळेल कोण जिंकलंय आणि कोणी बूथ रिगिंग केलंय ते. निश्चितच धन्यवाद, तुम्ही आपली प्रतिक्रिया दिली आणि या संदर्भात आपलं म्हणणं मांडलं त्यासाठी. आपण पाहतोय पोलीस गार्डचा जबाब नोंदवला, मात्र हा व्हिडिओ जो आहे तो साधारणतः डिसेंबर महिन्यामध्ये समोर आलेला होता असं अंजली दमानिया यांचं म्हणणं आहे. सध्या बीड जे आहे ते गुन्हेगारीचं खरंच माहेरघर बनलंय का हा प्रश्न उपस्थित होतो, कारण वारंवार अशा प्रकारच्या घटना या बीडमधून समोर येत आहे आणि त्यामध्ये कारवाई सुद्धा खूप उशिरा होताना दिसते. यासोबत पुढे देखील आणखी काही मोठ्या आणि महत्त्वाच्या घडामोडी ज्यांचा आढावा वेगवान स्वरूपात घ्यायचा आहे. जळगावमधील राष्ट्रीय महामार्गाचे प्रकल्प संचालक शिवाजी पवार यांची खुर्ची संगणक जप्त करण्यात आलेला आहे. पारोळ्याच्या 4 शेतकऱ्यांच्या भूसंपादनाचा मोबदला देण्यास टाळाटाळ केल्यानं न्यायालयाच्या आदेशानं कारवाई केलेली आहे. वकिलांसह शेतकऱ्यांच्या उपस्थितीत जप्तीची कारवाई आता करण्यात आलेली आहे. नंदुरबारच्या अक्कलकुवामध्ये बेकायदेशीरपणे राहणाऱ्या 2 विदेशी नागरिकांवर कारवाई केली. 2015 मध्ये यमनहून भारतात आलेले पती पत्नी व्हिसा संपल्यानंतर सुद्धा जामिया इस्लामिया इशातुल उलूम इन्स्टिट्यूटच्या परिसरात बेकायदेशीरपणे राहत होते. त्यांच्यावर BNS फॉरेनर्स ऍक्ट आणि टेलिग्राफ ऍक्ट या अंतर्गत गुन्हा सुद्धा दाखल झालेला आहे. सोलापूर जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना वेतन दिलं नाही या घटनेची गंभीर दखल मुंबई हायकोर्टानं घेतली. जोपर्यंत शिक्षकांचा पगार देण्यात येणार नाही तोपर्यंत सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा पगार रोखण्याचा आदेश कोर्टानं दिला असल्याचं बघायला मिळत आहे. यवतमाळच्या सावरगाव या ठिकाणी गेल्या 3 वर्षांपासून पाणी पुरवठा योजना अपूर्ण आहे. प्रकरणी ग्रामस्थ आक्रमक झालेले आहेत आणि सरपंचांच्या कपड्यावरती बेईमान लिहून दोरीने बांधून पुसत उपविभागीय कार्यालयावर घागर मोर्चा सुद्धा काढण्यात आला असल्याचं बघायला मिळतं. लातूरमध्ये देशद्रोहाचे आरोप असलेले लोक तुमच्या पक्षामध्ये, आता शिंदेचा पक्ष अमित शहांचाच पक्ष आहे म्हणजे तुमच्या पक्षामध्ये येत आहेत. काल शरद पवार साहेबांनी शिंदेचा सत्कार केला नाही तर अमित शहांचा सत्कार केला असं मी मानतो. महाराष्ट्राचे तुकडे पाडणाऱ्या, महाराष्ट्राचा उद्योग पळवून देणाऱ्या अमित शहांचा सत्कार, ते प्रतीक म्हणजे एकनाथ शिंदे त्यांचा सत्कार केला. आणि ही जी तुम्ही नावं घेताय, दलाल, भ्रष्टाचारी, देशद्रोही आरोप असलेले, देशद्रोहाचे हत्यारांचे तस्करी करणारे, ते तुमच्या पक्षामध्ये येत आहेत. आणि त्यांच्या मुखियाचा सत्कार आमचे शरद पवार साहेब करतायत, हे दुर्दैव आहे. हत्यारांचे दलाल होते. देवेंद्र फडणवीस यांनी काल एक स्टेटमेंट केलं आहे, दलालांना मी धडा शिकवी. बरोबर ना, मी दलाला चालू देणार नाही. पण आंतरराष्ट्रीय कीर्तीचे दलाल हे तुमच्या पक्षामध्ये आलेले आहेत. फडणवीस साहेब, काय तुमची प्रतिष्ठा राहिली? काल तुम्ही बोलताय आणि आज एक आंतरराष्ट्रीय दलाल ज्याच्यावरती असे भयंकर आरोप आहेत तो तुमच्या पक्षामध्ये सामील झाला. हो, बघा, नाराजी व्यक्त करण्याचा प्रश्न नाही. आम्ही आमच्या भावना पक्षाच्या मांडल्या. या माझ्या भावना नसून या आमच्या संपूर्ण पक्षाच्या भावना आहेत. काय साहित्य संमेलन म्हणजे दलालीच सुरू व्हायची. हे जे काय या दिल्लीमध्ये साहित्य संमेलन सुरू आहे असं म्हणतात, ते साहित्य संमेलन नसून ती राजकीय दलाली आहे. कोणालाही कसे पुरस्कार देत आहेत, कोणाचे कसे सत्कार करतायत राजकीय लोकांचे, काय आहे यांचा साहित्याशी संबंध काय आहे? माझा आयोजकांना प्रश्न आहे, तुम्ही दिल्लीमध्ये दलाली करायला आलेला आहात का? काय तुम्ही साहित्याची सेवा करताय? कोण करताय हे संमेलन आयोजित? हा भारतीय जनता पक्षाचा एक उपद्व्याप आहे हा सगळा इथे संघाचा. मराठीची काय सेवा तुम्ही करणार आहात इथे?
आणि काय चालू आहे मराठीची सेवा. तिथे महाराष्ट्राच्या मानेवर पाय ठेवणारे लोक, इथे तुम्ही त्यांचा सत्कार करताय. कोण करताय हे सगळं? त्यांना महाराष्ट्र माफ करणार नाही. हे साहित्य संमेलन नसून दिल्लीतली दलाली आहे. अजिबात जाणार नाही. मला दिलेलं आहे पण मी जाणार नाही. हे साहित्य संमेलन नाही. मी परत परत सांगतो, जो मराठी स्वाभिमानी माणूस आहे तो जाणार नाही तिथे. आर्थिक व्यवहार झाला असता याच्यामध्ये, या पुरस्कारामध्ये, कारण ज्या पद्धतीने पुरस्काराची नावं समोर येतात. साहित्य संमेलनाला आयोजकांना जर पैशाची कमी असेल पडलेली, त्यांनी जर अशा पद्धतीने पैसे गोळा केले असतील तर महाराष्ट्रात त्यांनी यायचं. महाराष्ट्राने त्यांना दिले असते पैसे. मराठी माणूस जो आहे आमचा साहित्यप्रेमी, त्यांनी आम्ही नक्कीच लोकवर्गणी करून त्यांना पैसे दिले असते. आम्ही मराठीवर प्रेम करणाऱ्या 10 प्रमुख व्यक्तींना आम्ही सांगून त्यांना पैसे दिले असते. पण असे पुरस्कार जे विकले गेलेत शिंद्यांच्या नावानं, महादजी शिंदे असतील, अजून ही लोक मला येऊन सांगतायत. ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे. ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे. हे साहित्य संमेलन नसून, मी परत परत सांगतो, आय रिपीट, आणि त्याचं उद्घाटन आमचे मोदी साहेब करणार आहे. तुम्ही मोदींनाही भरीस घातलाय. त्यांनाही मी पत्र लिहिणार आहे आता. सर 10 दिवस राहिले साहित्य संमेलनाला, कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका. मी असं म्हणतो, हे संमेलन नाहीच आहे. हे दलालांचं संमेलन आहे. हे दलाल आणि भ्रष्टाचारांना त्यांच्याकडून पैसे गोळा करून हे संमेलन होत आहे. साहित्याशी याचा काही संबंध नाही. साहित्य संमेलन झालं होतं काकासाहेब गाडगीळ यांच्या काळामध्ये. ते साहित्य संमेलन होतं. पंडित नेहरू हे साहित्यिक होते, लेखक होते. तेव्हा अशा दलाल्या झाल्या नव्हत्या. आणि त्यासाठी ही यंत्रणा जी राबवली जाते आहे महाराष्ट्र सदनपासून सगळी, हे काय झालं आहे? हा मराठीचा इतका घोर अपमान मी दिल्लीच्या राजधानीत पाहिला नव्हता. सर, धनंजय मुंडे यांच्यावरून, यांच्या राजीनाम्याच्या आता साहित्य संमेलनावरून तुम्ही कुठे येताय? बीडच्या संमेलनावर. एकदा बीडलाही साहित्य संमेलन फार छान झालं होतं. शिंदे सेना नाराज आहे असं त्यांचं म्हणणं आहे. कोणावर? धनंजय मुंडेवर. कसं काय नाराज? अमित शहाचा पक्ष कशाला नाराज असेल मुंड्यांवर? काय नाराज असेल तुम्ही आवाज उठवा ना, हिंमत असेल तर. कोपऱ्यात बसून कसली नाराजी व्यक्त करताय? आम्ही करतो ना. आम्हाला जे आता मी बोललो ना, माझी भूमिका पक्षाची परखडपणे मी मांडलेली आहे आणि जाहीरपणे मांडलेली आहे. आमच्या दम आहे तेवढा. आम्ही घाबरत नाही, कारण आम्ही दलाली करत नाही. आमच्या आयुष्यामध्ये आमच्या पक्षानं कधी दलाली केली नाही. ज्या आमच्या मनामधल्या गोष्टी आहेत, आम्ही बाळासाहेब ठाकरेंचे चेले आहोत. त्यांच्याकडनं बऱ्याच गोष्टी आम्ही शिकलो. लपून नाही ठेवायचं. नाराजी नाट्य जे आहे ते पुढे थांबलेलं आहे. राज्य मंत्रिमंडळात त्यांची नाराजी, खातेवाटपावरून नाराजी, आता जे पीए नेमले जातात त्याच्यामध्ये देखील हस्तक्षेप आहे असं म्हटलं जात आहे. तर नाराजी नाट्य सुरू आहे आणि पीए पासून तर मंत्र्यांच्या नाही, नाराजी नाट्य संपेल. दिल्लीला खंडणी दिली की सगळं संपून जाईल. हां, हे खंडणीवर चाललेलं राज्य आहे. खंडणी मुंबईत गोळा होते, महाराष्ट्रात गोळा होते, गडचिरोलीत गोळा होते, ठाण्यात गोळा होते, हां MSSला DC गोळा होते, बिल्डरांकडून गोळा होते. आणि त्यातला मोठा वाटा थैलीशाही ही दिल्लीत जाते. काय मग सगळं शांत होतं. मग ते काय आपत्कालीन व्यवस्था मध्ये नियम बदलून परत नावं टाकली जातात. नवीन नावं ॲड केली जातात. हे सगळे पैशाचे खेळ आहेत. चला, थँक्यू. निवडणूक आयोगाने असं म्हटलंय की ईव्हीएम मधला डाटा जो आहे तो डिलीट केला जाऊ नये किंवा नवीन ऍड करून दिला जाऊ नये. पराभूत जे उमेदवार आहेत त्यांना त्यांच्या शंकांचं निरसन करण्यासाठी इंजिनियर नियुक्त करून त्या संदर्भात तुम्ही 15 दिवसात उत्तर द्या असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं. सर्वोच्च न्यायालयाने म्हटल्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत. सर्वोच्च न्यायालयानं आमदार अपात्रतेच्या संदर्भात बरंच काय म्हटलं होतं. तेव्हाही आम्हाला आशा होत्या. पण चंद्रचूड साहेब गेले भारतीय जनता पक्षाच्या टिळा लावून. आता काय होते बघू. जग आशेवर चालतं. आताही चालेल. आजच्या सामन्यातून तुम्ही रोखटोक असं म्हटलंय की भाजप आणि मनसे पक्षाची तनमन धनाची युती आहे. हो, मग ते एकत्रच आहेत ना. युती कशी असते? तन मन धन एकत्र पाहिजे. पण यावर संदीप देशपांडे म्हणतात मातोश्रीवर जेव्हा खानावळी चालायच्या त्यावेळी तुम्ही का बोलत नव्हते, आता का बोलता? संदीप देशपांडे कोण मला माहीत नाही. सामनाचा अग्रलेख याची दखल देशात घेतली जाते. आणि तुम्ही ते मला दिल्लीत प्रश्न विचारताय म्हणजे दिल्लीपर्यंत अग्रलेख आलेला आहे. मी काय चुकीचं म्हणालो की भारतीय जनता पक्ष आणि मनसेची युती असल्यामुळे मुख्यमंत्री ते चहाला गेले. त्यात चुकलं काय?
एवढंच म्हटलं ना मी. त्यांची युती आहे ना. आता युतीच्या पक्षाकडे जर मुख्यमंत्री चहाला गेले त्यात काय चुकलं? हे जे कोणी प्रश्न विचारतात त्यांना सांगा राजकारणाचा अभ्यास करा नाही, आधी मराठीचा अभ्यास करा, अग्रलेख वाचा, वाचायला शिका, वाचाल तर वाचाल. एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे की म्हणजे राज ठाकरेला फडणवीस भेटतात, तुमचे नेते फडणवीसांना जाऊन भेटतात, शिंदे पवार दिल्लीत येतात, ते नक्की व्हॅलिडिटीच्या अगोदर राजकीय व्हॅलिडिटी सुरू होते. आम्ही त्याच्यावरती काय टीका टिप्पणी केली आहे का? आमचे लोक, शिष्टमंडळ, आमचे नेते पक्षाचे आणि स्मारक समितीचे सचिव सुभाष देसाई, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आमच्या पार्टीचे सेक्रेटरी आमदार आहेत मिलिंद नार्वेकर, हे एकत्र स्मारकाच्या कामासाठी भेटले ना. स्मारक सरकारी आहे, ते का लपून काळोखात भेटले का? विरोधी पक्षनेते आहेत, पक्षाचे नेते आहेत, माजी मंत्री आहेत, एक आमदार आहेत आणि माननीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचं काम आता पूर्ण होत आलेलं आहे. सरकारला माहिती द्यावी लागते, सरकारकडनं अजून काही गोष्टी घ्यायच्या असतात, त्या सगळ्या भेटीगाठी आहेत ना. सर आम डीलर जो है, आम डीलर अभिषेक वर्मा इन्होंने शिवसेना शहाजी महाराजांची समाधी आहे त्याच्यावरती छप्पर देखील आहे. कुठे? कर्नाटकमध्ये शहाजी महाराजांची समाधी आहे, त्याच्याकडे अत्यंत दुर्लक्ष झालेलं आहे. कालपासून याच्यावर समाज माध्यमामध्ये अत्यंत नाही, चुकीचं आहे. छत्रपतींचे पिताजी शहाजीराजे ह्यांच्या समाधीच्या बाबतीत जर ही दुरावस्था असेल आणि जरी ते कर्नाटकात असेल, कारण त्यांचं बरंचसं काळ हा विजापूरला गेलेला आहे, शाहू महाराज आपलं शहाजीराजांचं, तर त्यांना कदाचित शाहू महाराज छत्रपती शिवाजी महाराजांच्या वडिलांविषयी फारशी माहिती नसावी असं दिसतंय. तर महाराष्ट्र सरकारनं ही कर्नाटक सरकारला त्या संदर्भामध्ये माहिती करून दिली पाहिजे आणि ती जबाबदारी महाराष्ट्र सरकारने घेतली पाहिजे. संसदेच्या परिसरामध्ये ऑपरेशन टायगरवर चर्चा सुरू झाली. ते म्हणतात की ऑपरेशन टायगर नाही, ऑपरेशन गिलरी आहे. ऑपरेशन गिलरी असू द्या ना, बोलू द्या ना बोलू द्या ना. जेव्हा ऑपरेशन पूर्ण होईल तेव्हा बघू ना. सोपं आहे का? झालं, एकदा करून झालं तुम्ही बेसावध असताना, ठीक आहे. आणि म्हणून तर तुम्हाला हे हत्यारांचे दलाल पक्षात घ्यावे लागतात, पुरस्कार विकत घ्यावे लागतात. हां, महादजी शिंदेंच्या नावानं ज्यांनी झाशीच्या राणीला मदत नाही केली त्यावेळेला, आणि झाशीची राणी ही तिला हौतात्म्य पत्करावं लागलं. चला, धन्यवाद. बोलिए. डॉक्टर अभिषेक वर्मा जो हत्यारों के दलाल उनको शिवसेना ने अपने पार्टी में लिया है. देखो, इस बारे में देश के गृह मंत्री अमित शाह जी से हमको ये सवाल पूछना पड़ेगा. मुझे मालूम नहीं उस व्यक्ति के ऊपर कौन से आपराधिक मामले दर्ज है, लेकिन आप बोल रहे हैं कि बहुत ही गंभीर आपराधिक मामले हैं. तो अब अमित शाह जी के पास ईडी है, सीबीआई है, हाँ, पुलिस है, और ये शिंदे गुट यानी क्या है, उनकी पार्टी है ना, सिस्टर कंसर्न सब्सिडरी कंपनी है उनकी. तो ऐसे लोग अगर आपके पार्टी में आते हैं, अब तक भ्रष्टाचारी आ रहे थे,